आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। चरित अति पावन, मधुर सरस रस किति मन भावन। युग युग गीत तयांचे गावे, प्रभु गुण गात मना सुख वावे। शूर्पणखा व्याकुल भई, खो बैठी चित चैन। राम रूप को देख के चकाचौंध भय नैन। कामातुर लोलुप नारी, जाहली अंध अविचारी, जाहली अंध अविचारी। कामातुर लोलुप नारी, पसरवू लागे निज माया, इच्छाकृत रूप धराया, इच्छाकृत रूप धराया। पसरवू लागे निज माया। अंबरातुनी भूवरी, लागला काम बाण। पेटून उठे कामाग्नी, न राहिले अवधान। नमस्कार देवी, आपला परिचय? त्याचा पृथ्वीच्या पुरुषाला परिचयाची काय आवश्यकता? तू पृथ्वीचा परम तेजस्वी सूर्यपुरुष आहेस आणि मी त्रिलोक सुंदरी नारी। हे त्रिलोक सुंदरी, मी आपली काय सेवा करू शकतो? मी तीन लोकात फिरून आले, पण मला अनुरूप सुंदर साजेसा असा वीरपुरुष आजच भेटला। या पृथ्वीवर ना तुझ्यासारखा कोणी पुरुष आहे, ना माझ्यासारखी स्त्री। विधात्याने आपल्या दोघांना एकमेकांसाठीच बनवलंय, म्हणून पतिभाव ठेवून मी तुझ्याकडे आलीये। मी इच्छेनुसार रूप धारण करणारी राक्षस कुळातली राजकुमारी शूर्पणखा आहे। माझं नाव कामवल्ली पण आहे। राजकुमारी शूर्पणखा? हो, लंकेश्वर त्रिलोकपती रावणाचं नाव तर तुम्ही ऐकलंच असेल। मी ऋषी पुलसीची पौत्र, महात्मा विश्वाची पुत्र, महाराज महाबली विश्वविजय तेजस्वी रावण माझा भाऊ आहे। महाबली कुंभकर्ण आणि विभीषण पण माझे भाऊ आहेत। या विशाल जनकस्थानावर ज्यांचा पूर्ण अधिकार आहे ते पराक्रमी योद्धा खर आणि दूषण पण माझे भाऊ आहेत। देवतांचे कोषाध्यक्ष कुबेर पण माझे भाऊ आहेत।
प्रसन्नता वाटली परिचय ऐकून. परंतु तुझा परिचय नाही मिळाला. तपस्वीच्या वेशात जटा धारण करून आणि धनुष्य बाणाने सुशोभित तू साधू पण दिसतोस आणि योद्धा पण. वास्तविक तू आहेस कोण? देवी, देवता समान पराक्रमी आणि परमधर्मात्मा महाराज दशरथांचं नाव तर ऐकलंच असेल. मी त्याच अयोध्या नरेश दशरथांचा पुत्र राम. राम? रामाकडून कुठल्या कामाची अपेक्षा करून या असुर सुंदरीचे कोमलचरण या कुटीपर्यंत आले? प्रथम दर्शनीच माझं मन तुझ्याकडे आकर्षित झालंय. तुझ्या रूप यौवनाने मी आकर्षित होऊन तुझ्याकडे खेचले गेले. पतीची भावना ठेवून प्रेम अर्पण करायला आलीये. मला आपल्या भार्येच्या रूपात स्वीकार कर. या पृथ्वीवर तुझ्यासारखा पुरुष नाही आणि माझ्यासारखी स्त्री. आपला संयोग अजोड असेल. आदरणीय असुर बाले, हे भद्रे, काय तू माझी परीक्षा घ्यायला आली आहेस? नाही वीरपुरुषा, मी आत्मसमर्पण करायला आली. तुझ्या सुंदर साजेशा रूपाने मला आपल्या स्वप्नांचा स्वर्ग मिळालाय. माझ्याशी गांधर्व विवाह कर. मी विवाहित आहे. ही माझी परिणिता धर्मपत्नी सीता. काय ठेवले या सुक्या सडसडीत कटपुतळ्या शूद्र मानवी स्त्रीमध्ये? हिला तर मी आत्ताच खाऊन टाकेन. त्यानंतर तू दंडकारण्याचा राजा बन आणि मी तुझी प्राणप्रिय राणी. हा, आणि जर तुला हिची दया येत असेल तर ही पण पडून राहील आपली दासी बनून. आमच्या वंश प्रदेशात एक नाही अनेक विवाह करू शकतात. परंतु मी एक पत्नीव्रत घेतलंय आणि तुझ्यासारखी स्त्री सवतीला कशी बरं सहन करेल? वहिनी, मी वनातून तुमच्या स्वयंपाकासाठी सुकी लाकडं घेऊन आलोय. हा कोण आहे तुझ्यासारखाच सुंदर आणि सालस? हा माझा छोटा भाऊ लक्ष्मण आहे. एकटा आहे? हो, वनात तरी एकटाच आहे. मग ठीक आहे, मी याच्या समोर विवाहाचा प्रस्ताव मांडते. तू स्वच्छंदी विचार करणारी स्त्री आहेस. तुला मनमानी करण्यापासून कोण थांबवणार? प्रयत्न करून बघ. काय हो लक्ष्मण, एकटेच आहात? सांगा, तुम्हाला कोणती समस्या आहे? कष्ट नाही, मी तुझ्या सुखाचा आणि आनंदाचा प्रस्ताव घेऊन आली. आता तर आपण दादाकडे काहीतरी याचना करत होतात. त्या अभाग्याने माझ्या बोलण्याचा रोखच नाही ओळखला. म्हणतो मी विवाहित आहे. जाऊ दे त्याला. मी सर्व गुणांनी तुझ्या योग्य आहे आणि तू माझ्या योग्य आहेस. माझा परिणय प्रस्ताव स्वीकार कर. भद्रे, स्वामींना सोडून सेवकाकडे का बरं येतेस? काय तुझ्या दृष्टीने स्वामी आणि सेवकात काहीच फरक नाही? हे गजगामिनी, कुठे तू स्वामिनी बनण्याचं स्वप्न बघत होतीस? मी तर आपल्या मोठ्या भावाचा श्री रामचंद्रांचा दास आहे. माझी सहचारिणी बनून दादा वहिनींची सेवा करता करता थकून जाशील. राणी बनता बनता दासी का होऊ इच्छितेस तू? जा, तिथे जाऊन आपल्या मनोकामनीची याचना कर. मी इथे याचना करायला नाही आले. तुम्ही दोघं भाऊ माझ्या प्रेम प्रस्तावाला धुडकावताय केवळ एका शूद्र स्त्रीसाठी. हिचं तर मी नामोनिशाण मिटवून टाकेन. तुझ्या समोर हिला मी आत्ता खाऊन टाकते. लक्ष्मणा, तुझ्या या कच्च्या काकडीला मी आत्ता खाऊन टाकते. तेव्हाच तू माझ्याशी विवाह करशील.
कापलं कापलं माझं नाक. ह्या दंडकारण्यात जर तुम्हा दोघांची चिता नाही रचली तर माझं नाव शूर्पणखा नाही. मी रावणाची बहीण नाही आणि खरदूषण माझे भाऊ नाहीत. बिचारी अबला. भला म्हणा दादा. तरी पण चांगलं नाही झालं. वाईट काय झालं? स्त्री होती. दुराचारिणी दुष्ट होती. महर्षी विश्वामित्रांनी सुद्धा तारकावध आदेशाच्या वेळेस हेच सांगितलं होतं. अशा दुष्ट नारीचा वध करण्यात काहीच दोष नाही. आपण तर तिचं फक्त नाक कापलंय. एक लज्जाहीन बाई जेव्हा कामातूर होते तेव्हा तिच्यासारखं भयानक कोणीही नसतं. ती तिरस्काराने आपला आणि दुसऱ्यांचा सर्वनाश करू शकते. शूर्पणखा याचा बदला घ्यायला नक्की येणार. आपल्याला सावध राहायला हवं. हो दादा. न्याय करा, न्याय करा राजा खर, न्याय करा. तुमच्या राज्यात एका आबलेवर अत्याचार झालाय. हे काय? असं घोर कृत्य, असा अत्याचार कोणी केला? या दंडकारण्यात कोणाचं एवढं धाडस की आमच्या बहिणीचा अपमान करावा? तो जो कोणी असेल, देव असुर, त्यानं तुझ्यावर हात उचलून आपल्या मृत्यूला ललकारलंय. त्या भाग्याचं नाव सांग शूर्पणखे. राम आणि लक्ष्मण. राम आणि लक्ष्मण? हो, राम आणि लक्ष्मण दोघं भाऊ अयोध्येचा राजा दशरथाचे पुत्र आहेत, जे मुनीचा वेश धारण करून एका सुंदर स्त्री बरोबर गोदावरी नदीच्या किनारी राहायला आलेत. ज्यांनी मला एकटीला पाहून माझे असे वाईट हाल केलेत. जर तू माझा खरा भाऊ असशील तर माझ्या अपमानाचा बदला घे. माझ्या छाया खावाला त्यांच्या रक्ताने धुतलं गेलं पाहिजे, तेव्हाच माझ्या मनाला शांती मिळेल. दोन मानवी कुमारांचं एवढं धाडस? धरतीवर रांगणारा माणूस असूनही एका राक्षस कन्येवर हात उचलण्याची हिम्मत? महाबद्धूषण, दंडकारण्याचा गुप्त समाचार ठेवणारे इतर वीर कंपन, तो कोण आहे ज्याला महाबली वीर खराची भीती नाही? राजन, मला वाटतं हे दोघं तेच अयोध्येचे दोन राजकुमार असतील जे देशातून बाहेर काढल्यामुळे वनामध्ये दरदर भटकत आहेत. दंडकारण्याच्या आतल्या भागातून सतत मला बातम्या येत आहेत की दोन क्षत्रिय राजकुमार तपोवनातील ऋषींची रक्षा करत आहेत. जो राक्षस तिथे येतो त्यांना ते मारून टाकतात असं ऐकलंय. त्यांच्यामुळेच राक्षसांनी तपोवनातील ऋषींची शिकार करणं सोडून दिलंय. आम्हाला आधी सूचना का नाही दिली? कारण हे सगळं आमच्या राक्षस राज्य सीमेबाहेर चाललं होतं. त्यामुळे आम्ही आर्य ऋषींच्या हद्दीत जाणं योग्य नाही समजलं. असं ऐकलंय, फारच अद्भुत वीर आहे ते दोघं. काही दिवसांपूर्वी विराज राक्षसाचा जो वध झाला होता तो त्यांनीच केला होता. महाबली विराजला मारलं? फार आश्चर्याची गोष्ट आहे. त्यामुळेच त्यांचं मनोधैर्य वाढलेलं आहे आणि ते राक्षसांच्या सीमेवरती येऊन राहायला लागलेले आहेत. अर्थात आम्हाला आव्हान देत आहेत ते. म्हणूनच त्यांनी आमच्या बहिणीचा अपमान केलाय. त्यांना आमची पण भीती नाही? नाही दादा, मी किती वेळा सांगितलं की मी राजा खराची बहीण आहे, पण त्यांनी माझं काहीच नाही ऐकलं आणि तुमचा उपहास केला दादा. परंतु तू तिथे काय करायला गेली होतीस? मी बघितलं त्यांच्या बरोबर जी स्त्री होती ती अति सुंदर होती. तिन्ही लोकात अशी सुंदर स्त्री कोणीच नसेल. मला वाटलं मोठा भाऊ महाराज रावणासाठी यापेक्षा सुंदर उपहार काय असेल. पण ते दोघं लांडग्याप्रमाणे माझ्यावर भडकून उठले. हा त्यांचा शेवटचा उद्रेक होता ताई. आम्ही आजच त्यांना यमलोकी पोहोचवणार. दूषण, आमचा रथ मागव. आम्ही आत्ताच जाणार. महाराज, केवळ दोन पुरुषांना मारण्यासाठी आपण स्वतः जाणार? ते तर असं वाटेल जसं हत्ती एका मुंगीला मारण्यासाठी जातोय. मी आजच आपल्या दरबारातील 14 राक्षसांना पाठवून त्यांना मारून आपल्या दरबारात उपस्थित करतो. ठीक आहे कालभट, आपल्या त्या 14 राक्षसांना सांग की ते पंचवटीची ती कुटी पार उधळून लावतील. त्या दोघांना जिवंत अथवा मृत कोणत्याही अवस्थेत आणून शूर्पणखा ताईच्या चरणाशी टाका.
आणि त्यांच्या सुंदर स्त्रीला आमच्या समोर उपस्थित करा. शूर्पणखा, तू जाऊन या सगळ्यांना पत्ता सांग. जा जा. माझा अनुमान खरा निघाला. ते आले. जंगस्थानाचे राजा श्रीमान खरांनी तुला दंड देण्यासाठी आम्हाला पाठवलं आहे आणि ही आज्ञा दिली आहे की जी सुंदर स्त्री तुझ्या बरोबर आली आहे तिला त्यांच्या सेवेत उपस्थित केलं पाहिजे. बर. तू जर का त्यांना शरण गेलास तर असंही होईल, तुला ते दया दाखवून सोडून देतील. अतिउत्तम. 14 राक्षस बाण एक लढणारा एक बघुनी आवेश रामाचा हरपले बल बुद्धी विवेक. काय म्हणालीस? एकाच बाणांनी आपल्या 14 योद्ध्यांना मारून टाकलं. हो दादा, त्याने एकच बाण असा चालवला की एका क्षणात 14च्या 14 मस्तक धडापासून वेगळी झाली. असं वाटतंय त्यांनी पण थोडीफार मायावी विद्या शिकलेली आहे. आम्हाला स्वतःलाच जावं लागेल. दूषण, आपल्या निवडक सैनिकांना तयार कर. आम्ही स्वतः जाणार आहोत. लक्ष्मणा, असं वाटतं खरदूषण स्वतःच सेना घेऊन आलेत. मी स्वतः जाऊन त्यांना रस्त्यात थांबवतो. तू इथेच थांब. दादा, मी पण येतो. नाही लक्ष्मणा, आपण दोघेही जर गेलो तर ते क्रूर राक्षस सीतेला एकटे बघून आक्रमण करतील. तू इथेच सावध राहून सीतेचं रक्षण कर. मी एकटाच त्यांच्याशी लढतो. माझी चिंता करू नकोस. मला तुमची चिंता नाहीये दादा. मी तर हे म्हणत होतो की त्यांच्याशी मी एकटाच लढीन. अवश्य लढू शकतोस, पण यावेळेस तू इथेच थांब.
अरे दंड मानव, तू एक तुच्छ मनुष्य असून आमच्या राज्याच्या सीमेवरती उत्पात माजवलायस. आम्ही तुला प्राणदंड द्यायला आलोय. तो धनुष्यबाण तिथे धर्तीवरच ठेव आणि पुढे येऊन स्वतःला आमच्या स्वाधीन कर. अभिमानी राक्षसा, हा धनुष्यबाण आम्ही ऋषींच्या आज्ञेवरून उचलला आहे, ज्यांना तुझे राक्षस अकारण मारत आहेत. आता हा बाण तुझा आणि तुझ्या सेनेचा संहार केल्यावरच भात्यामध्ये परत जाईल. आम्ही डरपोक शत्रूला एकदा पळण्याची संधी अवश्य देतो, कारण रणांगणात पाठ दाखवून पळणाऱ्या शत्रूवर आम्ही प्रहार नाही करत. जर प्राण वाचवायचे असतील तर अजून वेळ आहे. मला तुझ्या मूर्खपणावर हसायला येतंय. एकटाच माझ्या सेनेचा आणि माझा सामना एकत्रपणे करायला बघतोयस. मी तुझ्यावर दया दाखवून अजून गप्प होतो, पण तू दयेच्या पात्र नाहीयेस. दूषण, आपल्या सेनेला आज्ञा दे की याला सगळ्यांनी घेरा. जशी आज्ञा. राम, हे सगळे मायावी आणि कपट युद्ध करणारे आहेत. त्यांच्या शस्त्रांनी त्यांनाच उत्तर दे. तुझ्या जवळ विश्वामित्रांनी दिलेलं मोहिनी अस्त्र आहे. ह्या वेळेस त्याचा उपयोग कर, ज्यामुळे ते स्वतः त्याच्या मायावी शक्तींनी प्रभावित होतील आणि एकमेकात लढून मरतील. जशी आज्ञा. मंगल भाव मनात जपोनी, दशरथ राज आनंदे मनोमानी. सीताराम चरित अति पावन, मधुर सरस रस किति मन भावन.